नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक असं रहस्य ज्याबद्दल ऐकून अनेक जण आश्चर्यचकित होतात। स्वामी समर्थांचा खरा इतिहास काय आहे, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांनी समाधी कधी घेतली आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थ तब्बल 708 वर्षे जगले होते का? चला तर मग जाणून घेऊया या गूढ रहस्यामागचं सत्य। स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत। त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र होते अक्कलकोट, त्यामुळे त्यांना अक्कलकोट स्वामी म्हणूनही ओळखलं जातं। परंतु स्वामी समर्थांचा जन्म नेमका कुठे झाला याबद्दल कोणताही ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही। अनेक भक्त किंवा संशोधक मानतात की स्वामी समर्थ हे प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांचे अवतार होते। काही ग्रंथांनुसार स्वामी समर्थांनी स्वतःला नरसिंह सरस्वती असल्याचं सांगितलं होतं। नरसिंह सरस्वती हे दत्तावतार मानले जातात। त्यांचा काळ 14व्या-15व्या शतकात होता। आता इथूनच सुरू होतं 728 वर्षांच्या रहस्याचं गूढ। स्वामी समर्थांच्या भक्तांच्या मते श्री नरसिंह सरस्वती यांनी श्रीशैल्य पर्वतावरून गुप्त रूप धारण केलं आणि अनेक शतकांनंतर स्वामी समर्थ म्हणून अक्कलकोटमध्ये प्रकट झाले। या कथेनुसार नरसिंह सरस्वतींच्या काळापासून ते स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमधील प्रकट होण्यापर्यंत जवळपास 700 वर्षापेक्षा जास्त वर्षांचा कालावधी जोडला जातो। म्हणून काही लोक स्वामी समर्थांचे वय 728 वर्षे असल्याचा दावा करतात। परंतु मित्रांनो, याबाबत कोणताही अधिकृत ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही। हे मुख्यतः भक्तिपर परंपरा आणि श्रद्धेवर आधारित मानलं जातं। इतिहासात मात्र स्वामी समर्थ प्रथम अक्कलकोटमध्ये अंदाजे 1856 साली दिसल्याची नोंद आढळते। त्यांच्या चमत्कारांच्या आणि कृपेच्या कथा संपूर्ण भारतभर प्रसिद्ध झाल्या। अनेक राजे, सरदार आणि सामान्य लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला येत असत। स्वामी समर्थांनी लोकांना नेहमी साधा पण प्रभावी संदेश दिला। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आजही हे वचन लाखो भक्तांना संकटाच्या काळात धैर्य देतं। स्वामी समर्थांनी अनेक चमत्कार केल्याच्या कथा सांगितल्या जातात। आजारी लोकांना मदत करणे, संकटात असलेल्या भक्तांचे रक्षण करणे, भविष्याची अचूक माहिती देणे, अशा अनेक घटना फक्त सांगतात। यामुळेच त्यांच्याबद्दलची श्रद्धा दिवसेंदिवस वाढत गेली। आता जाणून घेऊया त्यांच्या समाधीबद्दल। स्वामी समर्थांनी 30 एप्रिल 1778 रोजी अक्कलकोट येथे समाधी घेतली अशी मान्यता आहे। समाधी घेण्यापूर्वी त्यांनी भक्तांना धीर दिला आणि सांगितलं की मी गेलो नाही, जिवंत आहे। आजही अक्कलकोटमधील त्यांचे समाधी मंदिर लाखो भक्तांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे। मग 728 वर्षांचं रहस्य खरं आहे का? याचं उत्तर श्रद्धा आणि इतिहास यांच्या मधोमध आहे। इतिहासाकडे पाहिलं तर याचा ठोस पुरावा नाही, पण श्रद्धेच्या दृष्टीने अनेक भक्त स्वामी समर्थांना अनंत, कालातीत आणि दैवी शक्तीचं स्वरूप मानतात आणि कदाचित म्हणूनच आजही लाखो भक्तांच्या मनात स्वामी समर्थ जिवंत आहेत। मित्रांनो, स्वामी समर्थांचा इतिहास जितका रोचक आहे तितकाच गूढही आहे। 728 वर्षांचं रहस्य असो किंवा त्यांचे चमत्कार, एक गोष्ट मात्र निश्चित आहे, आजही लाखो भक्तांच्या जीवनात स्वामी समर्थ श्रद्धा, विश्वास आणि धैर्याचा आधार आहेत। जर तुम्हीही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।